आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा देतो। आज पुन्हा एकदा आमच्या पत्रकार मित्रांना सुद्धा दिवाळीच्या या सणासुदीच्या काळात इथे यावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व अशी प्रार्थनाही करतो। जे काही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विकास आघाडीच्या एका मंत्र्यांचे हुसके बार महाराष्ट्रात आणि देशभरात आपण ऐकतो आहोत, त्यात आज घेतलेली प्रेस कॉन्फरन्स म्हणजे त्याचं वर्णन मी एवढंच करीन, दिवाळीनंतर जो बॉम्ब देवेंद्र फडणवीसजी फोडणार आहेत, तो बॉम्ब फुटण्याआधीच किंवा न फुटलेल्या बॉम्बच्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले, त्याचं चित्र आज त्यांचा बदललेला आवाज, बदललेला चेहरा आणि बदललेला संवाद यातून स्पष्ट झाला। पण तरीही दिवाळीनंतर बॉम्ब फुटेलच, सत्याला कशाचीही डर असण्याचं कारण नाही। सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा हे स्पष्ट करतो, समीर वानखेडे यांना चारित्र्याचं प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही। एनसीबीने ड्रग्सच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे। आणि त्यामुळे मुद्दामून विषय कुठेतरी भरकवण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी कितीही केला तरी 2 ग्राम असो किंवा 0.200 ग्राम असो, जिथे चरस, गांजा, ड्रग आणि त्यांच्या भाषेतला हर्बल तंबाखू जर तो कायद्यात गुन्हा असेल तर त्याचं मोजमाप किती आहे याच्यावर कारवाई ठरत असेल तर ती आम्हाला मान्य नाही। 0.200 मिलीग्रॅम जरी कुठे ड्रग्स किंवा संबंधित गोष्ट मिळाली तर अनकॉम्प्रोमाइज्ड कोणाचाही मुलाहिजा न ठेवता एनसीबीने कारवाई केलीच पाहिजे, ही आमची जरूर मागणी आहे। सवाल हा पैदा होतोय की गेल्या 10-15 दिवसापासून म्हणजे आर्यन खान यांना अटक झाल्यानंतर ज्या माहिती समोर येत आहेत त्यातल्या बहुतांश माहिती जे माननीय मंत्री महोदय नवाब मलिकजी देत आहेत, यातल्या बहुतांश गोष्टी आणि माहिती या आर्यन खान यांना झालेल्या अटकेनंतरच्या गोष्टीच्या नाहीत, त्या सर्वसाधारण दिलेल्या माहिती आहेत। म्हणजे आज त्यांनी काढलेले समीर वानखेडे यांचे कपडे असतील, बूट असतील, घड्याळं असतील, आम्हाला याच्यावर काही भाष्य करायचं नाही, आम्हाला कोणाच्याही चारित्र्याला प्रमाणपत्र द्यायचं नाही। त्यांनी निर्माण केलेली प्रायव्हेट आर्मी असेल, बोगस पंच असतील, ते हप्ता वसुली कसे करतात याबद्दलची माहिती असेल, लँड क्रुझरची माहिती असेल, प्रश्न हा आहे की ही सगळी माहिती नवाब मलिक साहेब तुमचा जावई 8 महिने अटकेत असताना तुम्हाला होती ना, मग ती तुम्ही गुप्त का ठेवली? राज्यपाल महोदयांसमोर तुम्ही काय शपथ घेतली? ती गुन्हेगारी आणि गुन्हेगारा संबंधातली माहिती लपवण्याची शपथ आपण घेतली होती का? आणि त्यामुळे काल जन्माला आलेल्या माहितीच्या आधारावर प्रेस कॉन्फरन्स होत नाहीयेत। हे जे काही फुसके बार किंवा आरोप लावले जात आहेत
ते कल्पोकल्पित तरी असू शकतील किंवा आज त्यांना सांगावं असं वाटल्यामुळे 8 महिने लपवले तरी असतील. मग हे 8 महिने लपवण्यामागचं कारण काय, याचं उत्तर माननीय मंत्री नवाब मलिक यांनी दिलं पाहिजे. त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे का हे राज्यपाल महोदयांनी तपासलं पाहिजे. किंबहुना गुन्हेगारी आणि गुन्ह्याच्या कार्यपद्धती संबंधीची माहिती लपवणं हा फौजदारी गुन्हा आहे का, याबद्दलची सुद्धा स्पष्टता झाली पाहिजे. आणि म्हणून आमची आज मागणी आहे, या सगळ्या लपवाछपवीचा घटनाक्रम पाहता माननीय मंत्री नवाब मलिक जी यांची सवयच लपवाछपवी आणि बनवाबनवीची आहे. आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यातले काही आरोप गंभीरही आहेत. म्हणून आमची मागणी आहे की लपवाछपवी करणारे माननीय मंत्री नवाब मलिक यांच्याकडे दिलेली माहिती लपवणं आणि अजूनची काही माहिती असणं हे नाकारता येत नाही. म्हणून नवाब मलिक जी यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणांमधल्या लोकांची दोघांचीही नार्को टेस्ट करावी. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेत त्यांच्याकडनंही सत्य आलं पाहिजे. जे माननीय मंत्री सरकारची ढाल पुढे करून ना कोर्टासमोर जात आहेत, ना विविध पोलीस यंत्रणांसमोर जात आहेत, ना शपथेवर कोर्टासमोर काही दावा दाखल करीत आहेत, आणि 8 महिने ती माहिती त्यांच्याकडे नव्हती, लपवली का याची माहिती सुद्धा देत नाही आहेत. त्यामुळे माननीय नवाब मलिक जी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी. सच का सच, दूध का दूध, पाणी का पाणी समोर येईल. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात सत्याची कास जर या सरकारची असेल तर राज्याच्याच सरकारने दोघांची नार्को करावी. किंबहुना जर नार्कोपासून आरोप करणाऱ्यांना, लपवालपवी करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यांना, या दोघांना समान पद्धतीने राज्य सरकारने वागवलं नाही तर यात राज्य सरकारमध्ये बसलेल्या अन्य लोकांचा सुद्धा कटकारस्थानात हात आहे असा संशय बळावेल. आज मला एवढंच सांगायचं. रात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीने अटक केलेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खरंच मी तुम्हाला सांगतो, अतिशय वेदनादायी आहे. वेदनादायी यासाठी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेस आम्ही कोणाला दुश्मन मानत नाही. इतकी वर्ष जे सभागृहात आमच्या समोर बाजूला बसले तेही जाऊ द्या, जे या पुरोगामी महाराष्ट्रात सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम करत होते त्यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयने घेतलेल्या केसमध्ये आणि प्रत्यक्षात ईडी समोर आलेल्या माहितीवर अटक करावी लागली. इतके पुरावे असणं, इतका गंभीर त्यांच्यावर आरोप असणं राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा वेदनादायी असा प्रसंग आहे. पण भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईत जो गुन्हेगार असेल त्याच्यावर थेट कडक कायदेशीर कारवाईला पर्याय नाही. जो काही प्रकार महाराष्ट्राने पाहिला
सगळा मी आज वर्णन करायची गरज नाही. आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी किती आव आणला तरी त्याच्यापासून पळ काढू शकत नाही. ते म्हणजे पोलिसी यंत्रणा गुन्हे तपासण्याऐवजी गुन्हे करण्यासाठी वापरली जाते. पोलिसी यंत्रणा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी वापरण्याऐवजी 100 करोडची वसुली करण्यासाठी वापरली जाते. ज्यांच्यावर आरोप गंभीर पद्धतीचे आहेत त्या वाजेंवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यासाठी वापरली जाते. आणि मग हप्ता बांधावा असे करोडोचे व्यवहार झाल्यानंतर पैसे कुठल्या पद्धतीने वळवून आपल्या ट्रस्टमधले आणले जातात, सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचा हा उपद्व्याप आणि बुद्धी भ्रष्टाचारी आहे. आणि म्हणून याच्यावर कडक कारवाई होत असेल तर अनिल देशमुख यांनी या कारवाईचं स्वागत केलं पाहिजे. राष्ट्रवादीने त्या कारवाईला मदत केली पाहिजे. किंबहुना इतके दिवस या कारवाईपासून पळ काढणं हे अपेक्षित नव्हतं. किमान पक्षी देशमुख साहेबांनी त्यांचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचा आदर्श तरी ठेवला पाहिजे होता की पवार साहेबांना नोटीस गेल्यावर ते म्हणाले मला बोलावण्याआधीच मी ईडी समोर जाईन. पवार साहेबांनी जो घातलेला आदर्श तोही अनिल देशमुखांनी वारंवार समज दिल्यानंतर तो आदर्श तर ठुकरावलाच. पण आता सर्व रस्ते बंद झाल्यावर शरण यावं लागलं. कारवाई झालीच पाहिजे पण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. दुसरं काही ते बोलूच शकणार नाही. आणि मलिक साहेबांनी याचं उत्तर द्यावं की भुजबळ साहेबांवरच्या सर्व कायदेशीर कारवाया आणि गुन्हे संपले आहेत का. आणि सफेद रंग घेऊनच जर बसले असतील मलिक साहेब तर त्यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्स मधून जाणवत होतं भुजबळ साहेबांनी गुन्हा केला नाही, देशमुख साहेबांनी गुन्हा केला नाही, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज नाही, राज्यामध्ये ड्रग्ज येत नाही, ड्रग्सच्या पार्ट्या होत नाहीत, राज्यामध्ये काहीच चालत नाही असा सफेद रंग त्यांना लावायचा असेल तर त्यातून गुन्हेगाराला वाचवण्याचीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस घेते. सर, अजित पवार यांच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात आयकर विभागाने मोठी कारवाई केली. त्यांच्या दिल्ली, मुंबई, गोव्यातल्या सगळ्या प्रॉपर्टी सील करण्यात आल्या. मला वाटतं आयकर विभागाची कारवाई ही कायदेशीर टप्प्याटप्प्याने चालू आहे हे स्पष्ट होत आहे. पहिल्यांदा सूचना नोटीस, छापे, त्याच्यानंतर जप्ती. राज्य सरकारमधले तपास यंत्रणा जशी बेमालूम रानटी पद्धतीने काम करते तशा या कारवाई नाहीत. कारण केंद्रीय मंत्री असला तरी काय अदाखलपात्र गुन्ह्यात आम्ही अटक करू, लागलीच तातडीने अटक करू, अशा कुठल्याही कारवाई केंद्र सरकारने केलेला नाही. आणि म्हणून याचं स्पष्टीकरण अजित पवार साहेब देतील, कायदेशीर मार्ग चोखाळतील. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्तीची निर्मिती होतेच कशी. त्या बेनामी संपत्तीमध्ये अजून कोणाचे हात आहेत का. ती बेनामी संपत्ती अर्जित करण्यासाठी कोणाला रॅन्सम म्हणजे दबाव वापरला गेला आहे का. चौकशी सगळ्याची झाली पाहिजे. तुम्हाला वाटतं काही कोणाचे हात आहे असं वाटतं? तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणाचा काही हात आहे असं वाटतं? मला असं वाटतं हे काम तपास यंत्रणांचं आहे. मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण सर्वसाधारणतः कुठलाही सामान्य माणूस हे समजू शकेल कोट्यांचे कोटी फ्लॅट, कोट्यांचे कोटी बंगले, कोट्यांचे कोटी इन्व्हेस्टमेंट हे एकट्या हाताने होत असेल असं वाटायचं कारण नाही. फडणवीस 5 वर्ष गृहमंत्री सुद्धा होते. माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असं जर फडणवीसांना म्हणायचं असेल तर
ते यापूर्वी का बोलले नाही, त्या 5 वर्षात माझ्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल नवाब मलिकांनी विचारला. कारवाईला मुहूर्त लागत नाही. ज्या वेळेला पूर्ण माहिती येते त्याच वेळेला त्याची मागणी केली जाते. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी त्याची स्पष्टता दिलेली आहे. ज्या वेळेला ते हा बॉम्ब फोडतील त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. सर, आणखी एक दुसरा आरोप आणखी त्यांनी प्रश्न केलाय त्यांनी की विचारला फोर आहे की सीझन हॉटेलमध्ये फोर सीझन हॉटेलमध्ये ड्रग्सच्या पार्ट्या चालत होत्या, त्यावेळेला ते गृहमंत्री होते, त्यावेळेला त्यांना याची कुठली माहिती मिळत नव्हती का? नंबर 2, ते म्हणाले की माझ्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज आहे ज्याच्यात फडणवीसांचे नातेवाईक एका हॉटेलमध्ये दिसत आहेत. ते फुटेज मी समोर आणणार नाही कारण मी एवढ्या खालच्या पातळीला उतरत नाही, असं ते म्हणतात. ड्रग्सचा व्यवहार पण तिथे होता असा संशय त्यांनी. एका टेबलची किंमत पण ठेवली. नवाब मलिक यांच्या आरोपाचा स्तर हा मिठी नदीतल्या खाडीच्याही खालचा आहे आणि त्यामुळे तो वाहणारी नाही, त्याच्यावर वहन प्रक्रिया पुढे चालू शकत नाही. त्यातनं फक्त दुर्गंधीच येऊ शकते. मग नवाब मलिक यांना आमचा सवाल आहे, तुमच्याकडे जर ती तेव्हा माहिती होती तर ती तेव्हा तुम्ही का दिली नाही? बरं, तेव्हा दिली नाही सोडा, आज तरी तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे, त्यातनं चौकशी का करत नाही? आणि त्यामुळे नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता नवाब मलिक याऐवजी खयाली मलिक, कल्पोकल्पित अशा खयाली मलिक असं त्यांनी ठेवावं. आणि कुठल्याही सीसीटीव्हीला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही. किंबहुना NIA कडे जी सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलीस आयुक्तालयात जाणाऱ्या व्यक्तींची, नेत्यांची आहे, ती बाहेर येईल त्यावेळेला पळता भुई थोडी होईल. आणि देवेंद्र फडणवीस काय किंवा आशिष शेलार काय, कोणाच्या नातेवाईकांनी 5 स्टार मध्ये जाण्यात काही गुन्हा नाही. गैरकारोबार करण्याचा तर विषय फडणवीसांच्या परिवारात येतच नाही. JNPT पोर्ट ट्रस्टवर 51 टन अफीम जमा झालं, परंतु 15 दिवसानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही, अशा पद्धतीचा संशय केंद्रीय यंत्रणावर नवाब मलिक व्यक्त करतात. सफेद झूट, सफेद रंग घेऊन बसल्यावर स्वतःच्या चेहऱ्यावरची काळोखी लपवता येईल या गैरसमजातना पसरवलेलं हे विधान आहे. त्या पोर्टवर किती टन ते मला माहित नाही, जे काही टन असेल, त्या ज्या काही ड्रग्स किंवा गोष्टी सापडल्या त्याच्यावर पकडण्याचं काम सुद्धा DRI ने केलेलं आहे. राज्यातल्या अँटी नर्कोटिक्स ब्युरो प्रमाणे ते गप्प बसलेले नाहीत. त्याच्या पुढे DRIच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून जप्ती केलेली आहे आणि त्यापुढे केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणात NIA मार्फत चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे. आणि त्यांच्या मनात उद्या भ्रम पसरवण्याआधीचा विचार मी आजच बंद करतो. NIAला पूर्ण देशभर चौकशी करण्याचा अधिकार असतो, म्हणून NIAची चौकशी आहे आणि म्हणून सगळ्या कायदेशीर प्रक्रिया त्यातल्या चालू आहेत. प्रश्न हा निर्माण होतोय की ज्या पद्धतीने सगळं चालू आहे, समीर वानखेडे यांच्या चारित्र्याच्या प्रमाणपत्राचा भाजप द्यायचा संबंध नाही, पुन्हा एकदा मी अधोरेखित करतोय. पण चौकशाच होऊ नये. चौकशी कराल तर याद राखा, ड्रग्सच्या विरोधामध्ये या देशामध्ये आपल्या युवकांना संपूर्णतः वाचवण्यासाठी एक मोठं युद्ध केंद्र सरकार लढत आहे. मी आज तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो की त्या विरोधात केंद्रातील विरोधी पक्ष सर्व आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष यांच्या भूमिका या ड्रग्स आंतरराष्ट्रीय डीलर्सना एका अर्थाने वाचवण्याच्याच चालू आहेत. NDPS कायदा कडक केला, यांचा विरोध. ज्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या पार करून वर्षानुवर्ष आरोप होतोय की ड्रग्स भारतामध्ये आपले विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून जर
बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस BSF यांनी आपल्या चौकशीच्या कार्यकक्षा वाढवल्या, त्या 50 किलोमीटर पर्यंत भारतातल्या सीमेत केल्या, तर BSFच्या वाढत्या कार्यकक्षेला विरोध करणारी हीच लोक, यात जर केंद्रीय यंत्रणांपासून अन्य कोणी अधिकारी असतील, मग ते राज्याचे असो किंवा अन्य कोणी असो, तर याची सर्वव्यापक चौकशी झाली पाहिजे. याचे अधिकार CBIला आहेत. तर CBIला राज्यात आणण्यापासून किंवा CBIच्या कारवाईला यांचा विरोध, या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये व्हॉट्सअप चॅट असेल, मेल असेल किंवा वेगवेगळे इंटरनेट बेस्ड प्लॅटफॉर्म असतील, यातनं सुद्धा पेडलिंगच्या चर्चा होतात. म्हणून केंद्र सरकारने गेल्या वेळेला IT ॲक्टमध्ये कोणाचे ईमेल संशयास्पद किंवा व्हॉट्सअप याच्यावर चौकशी करण्याचे कायदेशीर अधिकार IT ॲक्टमध्ये आणण्याचा प्रस्ताव केला. यांचा विरोध, याचा अर्थ IT ॲक्टला विरोध, BSF कायद्याला विरोध, CBIला विरोध आणि अशा पद्धतीने NCBच्या कारवाईला सुद्धा विरोध. हे आंतरराष्ट्रीय दलाल ज्यांना या कारवाया नको आहेत, त्याची वकिली तर नवाब मलिक साहेब करत नाही ना, असा जनतेच्या मनात भ्रम आहे. आणि म्हणून हा आंतरराष्ट्रीय स्वरूपावरील कटकारस्थानाचा भाग आहे का, याचं उत्तर नवाब मलिकजी यांनी द्यावं. 15-20-20 अंतर्गत संपूर्ण चित्रपटसृष्टीतील लोकांना या ड्रग्स प्रकरणामध्ये गोवलं गेलं. मग अगदी ती सारा अली खान असेल, दीपिका पाडुकोण असेल, श्रद्धा कपूर असेल, आणि यांच्याकडनं पैशांची वसुली केली गेली असं सुद्धा नवाब मलिक म्हणतात. 15 महिने झाले ही केस बंद का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परत एकदा NCB किंवा समीर वानखेडेच्या वतीने प्रतिक्रिया देणं हे भाजपचं काम नव्हे. पण जी माहिती माझ्या समोर आहे त्यात भाजपचं नाव घेतल्यामुळे मी फक्त बोलतोय. यापैकी शाहरुख खान यांची असलेली मॅनेजर ते सारा अली खान यांच्यापैकी कोणाची तक्रार असल्याचं समोर येत नाही. त्यांनी कोणी तक्रार दिलेली स्पष्ट होत नाही. मग खयाली मलिक हे कशाच्या आधारावर बोलतायत? आणि त्याच्या पुढे जर अशा पद्धतीची उग्राणी होत असेल तर त्याचीही खुशाल राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असेल तर त्यांनी चौकशी करावी. या धमक्या देऊन स्वतःच्या जावयाच्या केसमधील कोर्टात साक्षीदार वर दबाव आणण्याचं काम खयाली मलिक यांनी करू नये. केंद्र सरकार जबाबदार आहे. जिथे तुमची सत्ता आहे त्या ठिकाणातून ते पळून गेले असं आरोप. अहो, त्याचं घर तर तुमच्या सत्तेत होतं ना. तुम्ही कल्पोकल्पित पळण्याचा मार्ग सांगताय, पण त्याचा राशन कार्ड, आधार कार्ड सगळं महाराष्ट्रात आहे ना. तो महाराष्ट्रात पळूनच कसा गेला असेल तर याचं उत्तर पहिलं नवाब मलिक यांनी द्यावं. महाराष्ट्रात अशी कुठली एजन्सी आणि त्याचे समर्थक आहेत आणि त्याच्याकडनं अशा कुठल्या कारवाई महाराष्ट्रातल्या प्रमुखांपासून अन्य लोकांनी केल्या आहेत की त्यामुळे परमवीर सिंगांच्या विरोधात महाराष्ट्राचे प्रमुख ते अन्य मंत्री तोंड उघडत नाही आहेत. तो तुमचा जावई असल्यासारखा पत्रकारांवर आणि संपादकांवर तुम्हीच टाकलत ना. मग जिथे त्याचा निवास आहे तिथून तो गेलाच कसा याचं पहिलं उत्तर तुम्ही द्या. संजय राऊत असं म्हणतात की भाजपची बायका मुलं आहेत आणि आमची काय जंगलात राहतात का, असा सवाल त्यांनी. सरळ स्पष्ट आहे, भाजप कोणाच्याही बायका मुलांवर आरोप करणार नाही, करत नाही. संजय राऊत यांची पत्नी सुद्धा आमच्या वहिनीच आहेत. त्यांच्याबद्दल तेवढाच सन्मान माझ्या मनात आहे, आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. विषय संजय राऊतांचा नसून विषय गुन्ह्यामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये ज्यांनी कोणी आपल्या पत्नीच्याही नावाचा वापर केला असेल त्यांनी आत्मपरीक्षण करावं की माझ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मी माझ्या पत्नीला का आवडलं. आम्हाला कोणाच्याही पत्नी आणि मुली मुलांबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही.
अन्यथा जे नवाब मलिक म्हणाले आहेत ती सगळी जी नावं सकाळी मी ऐकली त्यांना तपास यंत्रणांनी नोटिसेस दिलेल्या आहेत. माननीय माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला एका NGOच्या फायनान्स कंपनीच्या हेडसाठी फोटो करून बदनाम करणं हा बदनामी आणि विनयभंगाचा सार्वजनिक कार्यक्रम राष्ट्रवादीने घेतलाय का हे त्यांनी स्पष्ट करावं. परमवीर सिंह पळून गेले नाहीत, त्यांना भाजपनं पळवून लावलंय अशा पद्धतीचा थेट आरोपही संजय राऊतांनी केला. म्हणूनच मी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात त्याचा निवास असताना त्याच्या जप्ती का झाल्या नाहीत, लुकआउट नोटीसला उशीर का झाला, हा सुद्धा एक मोठा कट आहे की तो मुंबईतून महाराष्ट्रातून पळून गेला असेल तर तो जाईपर्यंत यांनी वाट का पाहिली. अशा कुठल्या गोष्टी परमवीर सिंगांकडून या ठाकरे सरकारने करून घेतल्यात की तो जर इथे असता तर ओपन झाल्यावर आमची अडचण झाली असती. या गोष्टी कुठल्या आहेत आणि मुद्दामून आज कदाचित हे जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे म्हणून मी मानतोय. जर ते पळून गेलेच असतील, पुन्हा सांगतोय, जर ते पळून गेलेच असतील, विदेशातच असतील, तर महाराष्ट्र सरकार पळायलाही त्यांना मदत करतंय आणि उद्या ज्या देशात ते जातील कदाचित त्या देशात राजकीय आश्रय पॉलिटिकल असायलम त्यांना मिळावा याची पायाभरणी सुद्धा महाराष्ट्र सरकार करते आहे. याचं कारण परमवीर सिंगांनी केलेले आरोप राज्य सरकार सरकारी यंत्रणेवर आहेत. सरकारी यंत्रणेवर केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरू झाल्यावर त्यांच्यावर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही प्रचंड गुन्हे दाखल सरकारकडून होत आहेत. म्हणजे एक तर त्याला पळून जाऊ द्यायचं, पळून जाऊ दिल्यानंतर त्याच्यावर सरकारच्या विरोधात बोललास म्हणून गुन्हे दाखल करायचे. काही देशांमध्ये सरकार विरोधात बोलल्यावर गुन्हे दाखल केल्यावर राजाश्रय पॉलिटिकल असायलम मिळतो. उद्या ते जे आरोप करतील ते आजच आम्ही स्पष्ट करतोय, महाराष्ट्र सरकारमधला मोठा कट आहे. हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से इस पूरे मामले में नवाब मलिक लगातार बीजेपी को, देवेंद्र फडणवीस को ड्रग्स के इस पूरे मामले में कितने इसको प्रसिद्ध. सबसे पहले तो दीपावली की शुभकामनाएं मैं सभी नागरिकों को भारतीय जनता पार्टी की तरफ से देता हूं. दीपावली के परिप्रेक्ष्य में भी आज पत्रकार मित्रों को यहां बुलाना पड़ा, इसके लिए उनको क्षमस्व. लेकिन जो बात माननीय विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस जी ने कल कही, बम तो दिवाली के बाद फूटेगा, जो बम फूटा ही नहीं उसके पहले उसके आवाज से कैसे डर पैदा हुआ और अपने कानों पर कैसे हाथ रखने का काम नवाब मलिक जी ने आज बदले हुए सुर में, बदले हुए चेहरे में और बदले हुए डायलॉग में किया, ये हमने देखा है. फिर भी हम कहना चाहते हैं बम तो फूटेगा ही और इसमें जो इंटरनेशनल हो ये क्रिमिनल्स की लिंक भी देवेंद्र जी दिवाली के बाद उजागर करेंगे. हम ये स्पष्ट करना चाहते हैं, समीर वानखेड़े नामक अधिकारी हो या कोई भी अधिकारी हो, उस अधिकारी को कैरेक्टर सर्टिफिकेट देने का काम भारतीय जनता पार्टी का नहीं है. हाँ जरूर ड्रग्स के खिलाफ इस देश में कड़ी कार्रवाई हो इसकी मांग भारतीय जनता पार्टी करती है. वो 2 मिलीग्राम हो या 0.200 मिलीग्राम भी हो, जहां पर भी ड्रग्स मिलेगा उसका वजन कितना है उसके ऊपर कार्रवाई तय नहीं हो सकती. उसका कंजम्पशन और ट्रांसपोर्ट करने वाला व्यक्ति कितना बड़ा है, कितना इन्फ्लुएंशियल है, उस आधार पर कार्रवाई बचाई नहीं जा सकती.
पूरे देश में ड्रग्स के खिलाफ की कार्रवाई तेज हो, कड़ी हो, ये भारतीय जनता पार्टी की मांग जरूर है। हम इस बात को यहां उजागर करना चाहते हैं कि जो भी जानकारी माननीय मंत्री नवाब मलिक साहब आर्यन खान के अरेस्ट के बाद दे रहे हैं, उसमें बहुतांश जानकारी का आर्यन खान और उसके बाद के केस से कोई संबंध नहीं है। वो जो जानकारियां दे रहे हैं, वो जानकारी समीर वानखेड़े ने कौन से शूज पहने, कौन से कपड़े पहने, कौन सी पतलून पहनी, उसके संबंध किसके साथ है, उसका व्यवहार भ्रष्टाचारी कैसे है, वो अपने वरिष्ठों से कैसे बात करता था, वो बोगस पंच यूज करते थे क्या, उनको जॉब कैसे मिला, उनकी कास्ट कौन सी है, उनका धर्म कौन सा है, ये जो सब बातें जो निकलकर आज बताई जा रही है, ये क्या आर्यन खान के अरेस्ट होने के पहले जानकारी नहीं थी क्या नवाब मलिक जी को? उनके जवाई को बेल मिलने के बाद ही नवाब मलिक इस बातों को उजागर क्यों कह रहे हैं? ये जानकारी आर्यन खान के अरेस्ट के पहले से अगर पब्लिक डोमेन में मौजूद थी, उनको जानकारी थी, तो उसको छुपाया क्यों गया? उनको छुपाने के पीछे का राज क्या है? मंत्री इस नाते शपथ नवाब मलिक जी ने माननीय राज्यपाल महोदय के सामने गुनहगारी और उसकी इंफॉर्मेशन को छुपाने की शपथ ली थी क्या? और इसके लिए ये गुनाह अपने आप में बनता है जब शपथ लेकर कोई व्यक्ति गुनाह की मामला और जानकारी ये छुपाता है, और छुपाने के कारण अगर गुनहगार, गुनहगारी और गुनाह इसको मदद मिलती है तो ये भी गुनाह बनता है, अपराध है कानूनन। और इसके लिए हम मांग करते हैं कि माननीय नवाब मलिक जी की आदत बहुत सारी चीजें गुनाह के मामले को लेकर छुपाने की है, स्पष्ट हो रही है। और इसके लिए हमारी ये मांग है कि जिन्होंने आरोप किए और चीजों को इतने महीनों तक छुपाया, वो माननीय मंत्री नवाब मलिक साहब की नार्को टेस्ट की जाए। और सिर्फ उनकी नहीं, उन्होंने जिन पर आरोप किया उस एजेंसियों के लोगों पर, उनको भी मौका मिलना चाहिए कि इन आरोपों की स्पष्टता दूध और दूध पानी का पानी बने। इसके लिए जिन पर आरोप किया है उस एजेंसियों के अधिकारियों की भी नार्को टेस्ट की जाए, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। मेरी तो मांग है राज्य सरकार की एजेंसी इसकी जांच करे। अगर राज्य सरकार संविधान के तहत समानता का भाव रखकर संगीन आरोप करके उसको छुपाने वाले को और जिन पर संगीन आरोप किया है उनको दोनों की नार्को टेस्ट नहीं करता, तो इसका मतलब राज्य सरकार में बैठे हुए या उसको चलाने वाले लोगों का भी इस गुनाह में हाथ है, यह स्पष्ट होगा। और इसकी मांग हम करते हैं। जहां तक बात पूरे ड्रग्स के मामले की है, इस क्रूज पार्टी को करने की भी परमिशन महाराष्ट्र के पुलिस ने दी थी क्या? इसकी भी जांच होनी चाहिए। उस क्रूज पार्टी की परमिशन लोकल पुलिस को देने के लिए किसी ने दबाव राज्य सरकार में से डाला है क्या? इसकी भी जांच होनी चाहिए। और जिस प्रकार के आरोप और विषय को हटकाना, लटकाना और भटकाना चल रहा है, उससे यह जरूर लगता है, आशंका बढ़ती है कि इसके पीछे कोई सोची समझी अंतर्राष्ट्रीय ड्रग पेडलर्स की तय साजिश का तो काम
महाराष्ट्र के कुछ मंत्री कर रहे हैं ना, इसकी आशंका बढ़ती है। इसका कारण यह है, पूरे देश में जिस प्रकार से ड्रग्स के ऊपर कार्रवाई हो रही है, हमारे आने वाली नस्ल को बर्बाद करने का प्रयास जो हमारे विरोधी देश है वो लगातार कर रहे हैं, और उसके ऊपर रोक लगने का और उसको रोकने का काम केंद्र सरकार कर रही है और उसके लिए कानून कड़े बना रही है। उस समय पर केंद्र में जो विपक्ष में है और जो राज्य में सत्ता पक्ष में बैठे हैं, वो लोग इस प्रकार के कार्रवाई से रोकने के काम कर रहे हैं। ये हमने देखा है कि लोग इस प्रकार की जानकारी देते हैं, और जानकारी है भी कि पड़ोसी विरोधी देशों से इस प्रकार से आवागमन ड्रग्स का भारत में होता है, हो सकता है, तो उसको रोकने के लिए बॉर्डर सिक्योरिटी फोर्स ने मानो अपने इन्वेस्टिगेशन की दायरे को बढ़ाकर भारत के अंदर 50 किलोमीटर तक बीएसएफ अभी इन्वेस्टिगेशन करेगी। ये अगर कानूनन प्रस्ताव रखा तो शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी और विपक्षों का विरोध क्यों है? क्योंकि इस प्रकार की इंक्वायरी न हो। आगे बढ़कर केंद्रीय कोई अधिकारी हो या राज्य का अधिकारी हो या कोई भी व्यक्ति हो या अंतर्राज्य मामला हो, तो ऐसे ड्रग्स से गुने को इन्वेस्टिगेट करने के लिए सीबीआई काम कर सकती है। तो सीबीआई में अपने स्टेट में कार्रवाई से रोकने का काम शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी या टीएमसी जैसे विरोधी पक्ष क्यों कर रहे हैं? क्योंकि ड्रग पेडलर्स की इंक्वायरी ना हो। उससे आगे चलकर इस ड्रग पेडलिंग में कहीं ना कहीं इंटरनेट प्लेटफॉर्म को यूज किया जाता है, फिर वो व्हाट्सएप हो, इंटरनेट हो या कोई भी प्लेटफॉर्म हो या ईमेल हो। केंद्र सरकार ने आशंका भरे ईमेल या इस प्रकार के कम्युनिकेशन को भी हम इन्वेस्टिगेट करने की पावर मांगने का आईटी एक्ट में अगर बदलाव लाया, तो उस प्रकार के बदलाव का विरोध भी शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी और विपक्ष के केंद्र के लोग क्यों करना चाह रहे? स्पष्ट है, ड्रग पेडलर्स की, अंतर्राष्ट्रीय ड्रग डीलर्स की यह मांग है कि एनसीबी कार्रवाई न करे, सीबीआई कार्रवाई न करे, आईटी एक्ट में बदलाव न हो और बीएसएफ कानून में भी बदलाव न हो। और उस वकालत को करने का काम महाराष्ट्र के मंत्री माननीय नवाब मलिक जी तो नहीं कर रहे ना। ये आशंका गहरी हो रही है और उसकी स्पष्टता इनको देने की आवश्यकता है, ये हमारा उसमें कहना है। काँग्रेस पुढे आहे देगलूर मतदारसंघात आणि इकडे दादरा नगर शिवसेना पुढे आहे। मला असं वाटतं लोकशाहीमध्ये कुठल्याही निवडणुकीचा अंतिम निर्णय येईपर्यंत भाष्य करणं सोयीचं नाही, आणि अंतिम निर्णय आल्यावर त्याच्यावर योग्य भाष्य करणं ही समजूतदारपणा आहे। शक्यतो मी समजूतदारपणाने चालणारा माणूस आहे। कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।